माझ्याबद्दल बोलणं सुरू आहे सो मीच बोलतो। वडिलांनंतर माझ्या भावंडांसाठी जे काही लागलं ते सगळं मी केलं। त्यांना जास्तीत जास्त चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला मी। त्यात मी किती यशस्वी झालो आय डोंट नो, पण मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही आणि यापुढेही नाही करणार। भावंडांसाठी जीव द्यावा लागला तरी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। माझ्या एका निर्णयामुळे जर गौतमचं भलं होणार असेल आणि या घरातल्या लोकांना सुख मिळणार असेल तर मी लग्न करायला तयार आहे। अनु ऐक ना, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, घरी यायला लेट होईल आणि मम्मी पप्पांना आताच सांगू नको, ते काळजी करत बसतील आणि त्यांनी जर विचारलंच ना तर सांग की मी नेहाकडे गेले, मला यायला लेट होईल। आणि हो, जास्त बोलू नकोस, नाही तर आल्यावरती बघते मी तुला। बाय। हा ठीक आहे ताई, मी सांगते मम्मीला आणि जास्त लेट नको करू हा। आणि ऐक ऐक ऐक, उद्या साक्षी वहिनीची वटपौर्णिमा आहे, आपल्याला तिथे पण जायचंय, तर वेळेत ये। अरे यार, म्हणजे उद्या मला सुट्टी घ्यावी लागेल, परत माझ्या बॉसची चावचाव ऐकायला लागेल मला। ठीक आहे, मी उद्याचं काम आजच कंप्लीट करते। ए, माझा फोन आता मरतोय, मी फोन चार्जिंगला ठेवते। बाय 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 बाय। तायडे, एक विचारू काय तुला? बोल ना। खरं सांगायचं, उद्या परीक्षा आहे, आदल्या दिवशी एका दिवसात तू सगळा अभ्यास करायची ना? खरं सांग। मला डिस्टिंक्शन मिळायचं, लास्ट इयरला पण मिळालं होतं। काय बोलतोय? ते डिशिंग ते 75% पेक्षा जास्त? हो। शपथ, माझे कॉलेजचे 3 वर्षाचे मार्क मिळून पण एवढे होणार नाहीत। खरं। पण मी काय बोलतो तायडे, आता थोडी आपण कॉलेजमध्ये, हा? मग कशाला एकाच दिवसात सगळं काम संपवते? अरे मी आहे ना तायडे, नॉट टू वरी, मॅक हिअर। उद्या सकाळी येऊन तुझं सगळं काम पूर्ण करतो, बस। नाही, नको नको, तुला सकाळी येऊन बरीच कामं असतात, हे झालं कंप्लीट की मी निघेन। आणि तसंही मला उद्या यायला जमणार नाहीये। हा काय? ठीक आहे, मी तर चाललो बाबा, बाय बाय। हा। तू अजून काय करतेस इथे? एवढं काम करत जाऊ नको, एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड द्यावा लागेल। नाही नको, राहू दे, ते तुमच्याकडेच, त्याची गरज नाहीये। फक्त कामानुसार अप्रेझल द्या, बस होईल। अप्रेझल? आणि तुला? काम केलं तरी बोलतो, नाही केलं तरी बोलतो। उशीर होतोय,
आणि सगळं काम एका दिवशी केल्यावर अप्रेझल मिळत नसतं. हे जा ना घरी. हे घरी जा काय घरी जा? आत्ता बोलली ना की काम संपून जाईन म्हणून, विसरलास? बोलली ना भाषेत. हे ऐक ना, ऑफिसमध्ये दुसरं कोणीही नाहीये, बाहेर पाऊस पडतो, इतक्या वेळ थांबायची गरज नाहीये. घरी जा. परत काही झालं तर माझ्यावर बिल फाडशील. हे हॅलो, मी नाही फाडत हा दुसऱ्यांच्या नावावरती बिल. मी माझ्या मर्जीने थांबले इथे. अगं पावसामुळे ट्रेन बंद पडल्यात, अजून उशीर करशील टॅक्सी सुद्धा मिळणार नाही. जा लवकर. काय तुझं जाजा चाललंय? आता जा बोलशील आणि परवा सगळ्यांसमोर बडबडशील. काय तर कामच करत नाही, सुट्ट्याच घेतात. तू असं ऑफिस घेतोस ना डोक्यावरती आणि वाटेल तसं बोलतोस, त्यामुळे हे सगळं करावं लागतं. मग करत जा ना वेळेवर काम पूर्ण. वेळेवरतीच करते मी, फक्त थोडा वेळ लागतो कारण शिकतेय. 2027 उजाडेल तुझं शिक्षण संपायला. जा घरी, परवा शिक. मी काम संपवूनच जाईन. का वेळ आहे का वाद घालायची? तू का आलायस इथे? हा, मी माझं काम पूर्ण करते की नाही हे बघायला आला असणार. इडियट. तू ऑफिस मध्ये एकटी आहेस म्हणून काळजीने आलो तर चोराच्या उलट्या बोंबा. घे, झालं काम, केला लॅपटॉप बंद. ते कळेल आता परवा.